हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता रात्रीच्या 8 वाजता मी ब्लॉग स्टार्ट करत आहे. त्याचं कारण म्हणजे अदिती थोड्याच वेळात येत आहे. म्हणजे ट्रेनमध्ये बसलेली आहे 10 वाजेपर्यंत, 10-10:30 वाजेपर्यंत ती येणार आहे घरी. तर अदिती अचानक का बरं? तर तिला 1 दिवसाची सुट्टी मिळालेली होती सॅटर्डेची. तर ती म्हणाली की मी सॅटर्डेला येते एका दिवसासाठी आणि संडेला परत चालली जाईल. पण मग मी तिला म्हटलं एका दिवसासाठी तू अजिबात येऊ नको. जर मंडेपर्यंत राहशील तर ये. 2 दिवसाच्या सुट्ट्या तू कसं तरी मॅनेज करून ये. एका दिवसात येईल आणि तिलाच धावपळ होईल म्हणून मी म्हटलं 2 दिवसासाठी तरी तू ये. म्हणून ती येणार आहे. मंडेची सुद्धा तिने सुट्टी घेतलेली आहे. तर तिची फरमाईश हीच होती की घरचं जेवण जेवायचं आहे. तर फुलकोबीची भाजी कर, पुलाव कर, अशी तिची इच्छा आहे. बघू आता कसं काय होते वगैरे. आणि खूप खास दिवस आहे सोमवारला. ते तुम्हाला सोमवारलाच कळणार आहे. तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. हॅलो फ्रेंड्स, आता 6:30 झालेले आहे आणि काल अदिती आली रात्री 10:30 वाजता. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ घ्यायची आठवणच राहिली नाही. सकाळपासूनची सुद्धा आठवण नव्हती, कारण आम्ही मग एकत्रच टाईम स्पेंड केला. आणि आता मी तयार झालेली आहे. दिवा वगैरे लावलेला आहे देवाजवळ. आणि जितेंद्ररावांना उपवास आहे, तर साबुदाणा वगैरे करायचा आहे. आम्ही चाललेलो आहोत मार्केटमध्ये. तर अदिती तयार होत आहे आणि भेट करून देते. आणि कोबी एवढी आणली जितेंद्ररावांनी, काही विचारत असून नाही, दाखवते मी तुम्हाला. पोरीला खायची इच्छा होती तर ही भेंडी आहे, शेंगा निवडून ठेवलेल्या आहे मी. त्याच्यानंतर जाम खायची इच्छा झाली तिला, तर ते आणलेलं आहे. आणि ही आहे ओली हळद. भरपूर अशी आणलेली होती ओली हळद आणि खूप छान असते ओली हळद. म्हणजे सकाळी मी काढा करून पित होती. 8 दिवस पिली आणि त्याच्यानंतर मग बंद केलं मी. आईलासुद्धा याचाच काढा बनवून दिलेला होता मी. ट्रेन खूप लेट होते ना, खूप लेट होती. म्हणजे 8 वाजताची ट्रेन 8:30 वाजता आली. 8:30 पावणे 9 वाजता आली. 7:35ची 8:50ला आली. अरे बापरे, हो का? तरी पण म्हणजे लवकर पोहोचवलं त्यांनी, है ना. एक तासामध्ये येऊन गेली ती. ठीक आहे, चला. तर फ्रेंड्स, ट्रेंड्समध्ये मी आलेली आहे. अदितीने हे घेतलेलं आहे. पॅटर्न असते वाटते त्याचं, पण असं काही नाही. वाव नाही आहे काही. आणि ट्रेंड्समध्ये काहीच चांगलं नाही आहे यावेळेस. तर म्हणजे आता माहीत नाही हिला आवडते का. मी तर काहीच घेतलं नाही, कारण काही खास आहेच नाही. आणि फरवरीमध्ये माझ्या भाच्याचं लग्न आहे, ताईच्या मुलाचं. साड्या वगैरे घ्यायच्या आहे. शॉपिंग सुरू होईलच आता. 25 तारखेला वगैरे येणार आहे भाचा मुंबईवरून, तर तेव्हा शॉपिंग सुरू होईलच. झालं का? निघाला मुसली आणि हे. चल फ्रेंड्स, आता 11:30 वाजलेले आहे. आम्ही आलो बाहेर जाऊन. अदितीने ट्रेंड्समधनं 2 टी-शर्ट घेतल्या फक्त. साड्यांचा ना असं वास येत आहे, घालत नाही पण साड्या. तर आता मी तो पसारा काढून ठेवलेला आहे 11:30 वाजता. आता तेच घड्या मोडून छानपैकी अजून पुन्हा घड्या करून ठेवत आहे. तर आता पटपट लावून घेते. तर साड्या घालण्यात येत नाही, तरी मी लग्नात वगैरे साड्या आता घातलेल्या होत्या, पण काही साड्या अशाच राहून जातात. तर त्याच्यामुळे आता त्याची घडी मोडून मी पुन्हा घड्या करून ठेवत आहे. ज्या साड्या लावून झालेल्या आहेत त्या दाखवते आणि यासुद्धा घड्या करून ठेवते पटपट. या लावून घेतलेल्या आहे काठापत्राच्या ज्या साड्या आहे, पॉलिश करून सुद्धा बोलवलेल्या आहे. या साड्या काही अशा करून इथे ठेवलेल्या आहेत. भरपूर अशा साड्या मावतात या बॉक्समध्ये. असेच बॉक्स घ्यायचे म्हटलं, पण जागा तेवढी आहे नाही. फक्त एका कप्प्याला आहे अशी जागा, बाकी मग हे अशीच आहे माझ्याकडे. फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता सकाळची वेळ आहे, वाजलेली आहे 10 आणि स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. अदिती आहे, अदिती आंघोळ करत आहे. आणि ते दिसत असेल तुम्हाला, काळे चणे आहे आणि मोड आलेले आहेत. मी इथे कुकर मांडलेला आहे, सलाद करणार आहे याचा छानपैकी. तर दाखवते तुम्हाला. कुकरमध्ये मी मांडत आहे. गरम भात आहे आणि वरती हे असे ठेवलेले आहे. पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे यामध्ये मी. तर इथे काळे चणे छानपैकी शिजलेले आहेत वाफेनेच. आणि त्याच्यावर आपण कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पेरू आणि त्याच्यानंतर डाळिंब आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार आपल्याला तिखट, मीठ, चाट मसाला टाकून मिक्स करायचं आहे. आणि हे खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. मार्केटमध्ये गेलेलो होतो, ब्लाऊज स्टिच करायला टाकलेला आहे. फायनली एक ब्लाऊज मिळालेला आहे, दुसरं मी टाकलेलं आहे. आणि आता घरी आल्याबरोबर आता 8:30 वाजलेले आहे
आणि आज रिझल्ट होता निवडणुकाचा. नगरसेविका झालेली आहे आमची दिव्या गायधने आणि खूप खुशी आहे. आणि घरी आल्याबरोबर आता मी करणार आहे आयते लसणाचे. तर सगळी पूर्वतयारी करून घेतलेली होती. आता आयते खाऊ घालणार आहे. तर थकलेली तो खूप आहे पण. आणि सगळीकडे ना मिरवणुकीचं वातावरण आहे. मी 5 मिनिटं बसली आणि लसणाची आयते करत आहे. आणि उद्या खूप स्पेशल डे आहे. तर स्पेशल म्हणजे आमच्या अदितीचा वाढदिवस आहे. उद्याची तिची सुट्टी नव्हती. आजच ती सकाळी जाणार होती पण तिला जबरदस्तीने मी राहायला लावलं की तू राहा वगैरे म्हणून. तर ती राहिलेली आहे. उद्याची पण सुट्टी घेतली. मंगळवारला सकाळी जाईल ती. उद्या आम्ही छानपैकी तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. कुठे जाण्यात येईल वगैरे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. जे ठरवलेलं असतं आपण ते होत नाही कधी कधी म्हणून सांगून काही फायदा नाही. आता बघू उद्याचा दिवस कसा काय राहील वगैरे. व्हिडिओसोबत अशीच कनेक्ट राहा. सगळ्यात पहिले आयते करून घेते. तिखट, मीठ, हळद आणि मिरच्या टाकलेल्या होत्या 5-6. अशी कन्सिस्टन्सी आहे याची. आता बघू जमते का. मी असं अंदाजाने करते ना सगळं व्यवस्थित जमते. जसा व्हिडिओ स्टार्ट केला की तसंच बिघडते कुठली रेसिपी. पण मला इच्छा नाही होत आजकाल करायची. गरम झालेला आहे ते. छोटे छोटेच करू की मोठे करू. छोटे छोटे सुगंध तर मस्त आला मला. प्लेट झाकू का. तेल थोडं कमी टाकलं तरी चालतंय. एकदा तेल लावलं म्हणजे मग दुसऱ्यांदा पलटवल्यानंतर लावायचं पण तेल. नाही तर कोरडे कोरडे अजिबात चांगले वाटत नाही. मोठे मोठे काढून घेणार आहे. यावर प्लेट झाकायची आहे आणि त्याच्यानंतर मग पलटवून त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. तर छान टेस्ट. पतला आहे एकदम. सांग खाऊन कसं झाली, टेस्ट कशी आहे. कसा छान झाले. सॉफ्ट पतले आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अदिती. हॅपी बर्थडे टू यू. थोडंसंच काय बाबा, तुम्ही तर पूर्णच खातात. बर्थडे गर्लला पहिले. हो तुम्हाला तू का आई में आई आई यांना दे ना. दिलं ते ना मी. तू आणलेला केक कट केला आम्ही. तर फ्रेंड्स आता 8:15 झालेले आहे आणि आम्ही चाललेलो आहोत रामटेकला, नारायण टेकडे इथे. माझी तयारी झालेली आहे. अदितीची पण तयारी झालेली आहे. जितेंद्रबाईंची तयारी व्हायची आहे. आज खूप खास दिवस आहे. आज अदितीचा बड्डे आहे आणि तिला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तर अदितीचं फ्युचर ब्राईट असायला पाहिजेच हाच आशीर्वाद मी देणार आहे तिला. आता चाललेलो आहोत नारायण टेकडे इथे रामटेकला. तर चला तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे. तर आम्ही आलेलो आहोत नारायण टेकडी इथे. 10 वाजलेले आहे. 9 वाजता निघालेलो होतो घरून. जय गुरु. जय गुरु.
साई महाराजांचं छान दर्शन झालं आणि आरती सुद्धा मिळाली आम्हाला. आता चाललेलो आहोत आम्ही महाप्रसादाकडे. जय गुरु. जय गुरु. आम्ही आलेलो आहो रामटेकच्या मंदिरामध्ये रामाचं दर्शन घ्यायला. झुणका भाकर. चला या पायऱ्या 40 आहे असं म्हटलेलं आहे रामटेकच्या. हे याच्या खालून जायचं आहे आपल्याला आणि जो पण याच्या खालून जाईन तो पुण्यवान राहील. श्री रामचंद्र स्वामी मंदिर. आता इथे फोटो काढू शकत नाही. असं सिल्वर सिल्वर दिसत आहे ना पूर्ण घर. रामटेकला खूप दिवसानंतर आलेलो आहोत. छान दर्शन झालं आणि बघू शकता ऊन भयंकर आहे. 1 वाजलेला आहे. खूप जास्त गर्दी आहे आणि आता चाललेलो आहोत आम्ही आमच्या शेतावर. तर भयंकर ऊन आहे. इथे थोडं थंडावा वाटला तर मी बसलेली आहे. आता आम्ही कच्चा चिवडा खातो. दिले केल्या काका. मी शेतातून आलेलो आमच्या. हापूस लागलेला आहे आणि व्हिडिओ मी काढला नाही. तर फ्रेंड्स आता 7 वाजलेले आहे. आम्ही 3 वाजता घरी आलो आणि इतकं थकलेलो होतो. भयंकर ऊन, उन्हाळ्यासारखी ऊन होती. सकाळी सकाळी खूप छान फ्रेश वाटलं. त्याच्यानंतर घरी आलो, थोड्या वेळ रेस्ट वगैरे केला आणि आता 7 वाजलेले आहे. तर अदितीला अक्षवान वगैरे करणार आहे. त्याच्यानंतर छोटासा केक कट करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहोत जेवण करायला. जे सकाळीच अदिती निघणार आहे. तिची 7 वाजताची ट्रेन आहे आणि अशा प्रकारे आम्ही ना तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. मला तुला नाही. May God bless you dear. May God bless you dear. May God bless you dear. Happy birthday dear Aditi. बार बार दिन ही आए, बार बार दिन ही जाए. खूप थंडी आहे आणि इकडे आलेला आम्ही आता बर्डीला इंटरनेट मॉलमध्ये. पार्थ होता का?
जितेंद्र ट्राय करत आहे शर्ट. ठीक आहे 800च्या. हां पहा बरं कितीचं आहे. हे कितीला आहे. ठीक आहे. ठीक वाटत आहे तुला. ओव्हर प्राईज आहे ते सगळं. मला त्यात मस्त वाटलं. मला ही आवडली. मम्मा नाही ही चहावाला वाटते असं टाकायचं काहीतरी मग त्याच्यात इन्फ्यूज होईल. स्टीलचं नाही पण प्लास्टिक आहे ना. थर्मॉस वगैरे महागच असेल इकडे. हं, हे तुझ्या एवढं डॉल. किती मस्त आहे. सॉस का.